हाय, हॅलो, नमस्कार. मी प्रियंका. तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा तुमच्या आवडत्या YouTube चॅनल वृत्तंबरा प्रज्ञामध्ये मनापासून स्वागत करते. तुम्ही कधी तुमच्या लहानपणी शाकालाका बूम बूम, सोनपरी, जिनी जुजू किंवा मग शक्तिमान अशा सिरियल्स बघितल्या आहेत का? किंवा ते अलादीनची सिरियल यायची तुम्ही कधी बघितली आहे का? आणि त्यात त्यांच्याजवळ जी मॅजिकल पॉवर असायची, जी जादुई शक्ती असायची, ती तुमच्या जवळही हवी असं कधी तुम्हाला वाटलंय का? लहानपणी ते शाकालाका बूम बूम बघताना तशी पेन्सिल माझ्याकडे असती तर, किंवा यात्रेत गेल्यानंतर तशी पेन्सिल दिसली तर होणारा आनंद, त्यात तशीच शक्ती असली असती तर असं आपलं वाटणं, हे असं कधी तुम्हाला वाटलंय का किंवा असं कधी जाणवलंय का? येस, तर मला कमेंटमध्ये तसं सांगा. तुम्ही या सिरियल्स बघितल्या का? तुम्हाला कधी हे जाणवलंय का की ही शक्ती, मॅजिकल पॉवर आपल्याकडेही हवी होती? जाणवलं असेल तर मला आत्ता कमेंटमध्ये येस टाईप करा किंवा तुमची मतं मला कमेंटमध्ये सांगा. तोपर्यंत मी माझं छोटंसं इंट्रोडक्शन तुम्हाला देते. मी प्रियंका बागुल खैरनार, सर्टिफाईड होपोनोपोनो आणि EFT हीलर, लॉ ऑफ अट्रॅक्शन प्रॅक्टिशनर, तुम्हा सर्वांचं आजच्या या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. चला तर मग सुरू करूया आपला आजचा व्हिडिओ. आजचा व्हिडिओ आपण 3 भागांमध्ये बघणार आहोत. पहिल्या भागात आपण बघणार आहोत आकर्षणाचा सिद्धांत काय आहे. दुसऱ्या भागात आपण बघणार आहोत आकर्षणाचा हा सिद्धांत कसं काम करतो. तिसऱ्या भागात आपण बघणार आहोत आकर्षणाचा हा सिद्धांत आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात कसा वापरायचा. चला तर मग सुरू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. त्याचा पहिला भाग आहे आकर्षणाचा सिद्धांत काय आहे. हे मी तुम्हाला एका छोट्याशा गोष्टीतनं समजावून सांगते. आपल्याला प्रत्येकाला ती अलादीनची गोष्ट माहिती आहे. त्याच्याकडे जो दिवा होता तो दिवा आपल्या हातावर घासायचा, त्यात एक जिनी प्रकट व्हायचा आणि तो अलादीनला सांगायचा, हुकुम मेरे आका, म्हणजेच माझ्या मालका, तुझी इच्छा ही माझी आज्ञा आहे. आणि तो त्या अलादीनची प्रत्येक विश, प्रत्येक इच्छा पूर्ण करायचा. काय वाटतं तुम्हाला? अशी शक्ती आपल्याकडे असेल तर नक्कीच ही शक्ती आपल्याकडेही असू शकते. तुम्ही हा व्हिडिओ बघताय म्हणजेच ही शक्ती तुमच्याकडे आहे, हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून शेवटपर्यंत नक्कीच क्लिअर होणार आहे. तुम्हाला तर प्रश्न पडला असेल, खरंच ही शक्ती आपल्याकडे असते? नक्कीच. कल्पना करा की असा एक जिनी तुमच्याकडे आहे जो तुमच्या मनातल्या प्रत्येक इच्छा पूर्ण करत आहे. मला खात्री आहे असा जिनी तुमच्याकडे असणं तुम्हाला नक्कीच आवडेल. पण तुम्हाला आता प्रश्न पडला असेल, की कुठे असतो हा जिनी, कुठे लपला आहे, मला आजपर्यंत का सापडला नाही? प्रश्न पडलाय ना? चला तर मग तुमच्या या प्रश्नांची उत्तरं आपण एका छोट्याशा गोष्टीतनं बघूया. ही गोष्ट आहे अशा एका जिनीची ज्याच्याकडे त्याच्या मालकाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याची प्रचंड शक्ती होती. जे लोक या शक्तीचा उपयोग वाईट कामांसाठी करतील त्यांच्यापासून हा जिनी लपवून ठेवावा, आणि जे लोक या शक्तीचा उपयोग चांगली कामे करण्यासाठी करतील त्यांच्यापर्यंत हा जिनी उपलब्ध करून द्यावा, अशी देवाची इच्छा होती. देवाने विचार केला की ही शक्ती, हा जिनी कुठे बरं लपवून ठेवू शकतो आपण. बराच वेळ विचार केल्यानंतर देवाला याचं उत्तर सापडलं. देवाने विचार केला की आपण या जिनीच्या शक्तीला माणसाच्या आतमध्ये म्हणजेच त्याच्या अंतरंगामध्ये लपवून ठेवूया. कारण माणूस हा असा प्राणी आहे की जो आनंद, यश, कीर्ती सगळं आपल्या आजूबाजूच्या वातावरणात, आपल्या आजूबाजूच्या जगात, आपल्या सभोवताली शोधेल, पण स्वतःच्या आतमध्ये कधीही डुंकून बघणार नाही, कधीही स्वतःच्या अंतरंगात डोकावणार नाही. याची देवाला पक्की खात्री होती. म्हणून त्याने या जिनीला आपल्या आतमध्ये, अंतरंगामध्ये लपवून ठेवण्याचा विचार केला आणि त्याने ते केलंही. एकूणच काय, तर हा शक्तिशाली जादुई जिनी, ही जी आपली शक्ती, ही आपल्या आतमध्येच लपलेली आहे. आणि हे आश्चर्यकारक सत्य जे आहे यालाच
आकर्षणाचा सिद्धांत असे म्हटले जाते. चला तर मग आता आपण वळूया आपल्या या व्हिडिओच्या दुसऱ्या भागाकडे, म्हणजेच आकर्षणाचा सिद्धांत कसं काम करतो. तर आकर्षणाचा सिद्धांत 3 तत्वांवर काम करतो. पहिलं तत्व आहे आस्क, मागा. दुसरं तत्व आहे बिलीफ म्हणजे विश्वास ठेवा. आणि तिसरं तत्व आहे ॲक्सेप्ट म्हणजे स्वीकारा. पहिले आपल्याला आपली जी इच्छा आहे ती मागायची आहे. नंतर विश्वास ठेवायचा आहे की आपली इच्छा नक्कीच पूर्ण होणार आहे. आणि ॲक्सेप्ट म्हणजे स्वीकारायचं आहे की आपली ती इच्छा पूर्ण झाली आहे. तर हे समजून घेण्यासाठी आपण येऊया आपल्या व्हिडिओच्या तिसऱ्या भागाकडे. आपल्या व्हिडिओच्या तिसऱ्या भागात आपण बघतोय की आकर्षणाचा सिद्धांत दैनंदिन आयुष्यात काम कसं करतो. तर यासाठी आपण एक छोटंसं दैनंदिन आयुष्यातलं उदाहरण घेऊया. जसं की एखाद्या व्यक्तीला जॉब हवा आहे, नोकरी हवी आहे आणि तो इंटरव्ह्यू द्यायला जात आहे. तर तो लॉ ऑफ अट्रॅक्शनचा वापर, आकर्षणाच्या सिद्धांताचा वापर कसा करेल? तर पहिले त्याला युनिव्हर्सकडे मागायचंय की मला हा जॉब हवा आहे, मला ही नोकरी हवी आहे. विश्वास ठेवायचा इंटरव्ह्यूला जाताना की मला ही नोकरी मिळेलच. काही अफर्मेशन्स, काही पॉझिटिव्ह वाक्य त्याला स्वतःसोबत बोलायची आहेत. आणि स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे का ही नोकरी मलाच मिळेल. आणि तिसरं स्वीकारायचंय. इंटरव्ह्यूला जाण्याच्या आधीच तुम्हाला स्वतःमध्ये तो आत्मविश्वास आला पाहिजे की तुम्हाला ही नोकरी ऑलरेडी मिळाली आहे. आणि या पद्धतीनेच आकर्षणाचा सिद्धांत काम करतो. मागा, विश्वास ठेवा आणि स्वीकारा. तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल. ज्याप्रमाणे तुमचा विश्वास असतो त्याप्रमाणेच युनिव्हर्स तुमच्यासाठी काम करत असतं. म्हणून तुमचा विश्वास लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये म्हणजेच आकर्षणाच्या सिद्धांतामध्ये एक महत्वाची कडी आहे. नक्कीच विश्वास ठेवा, तुमची ही सगळी स्वप्न पूर्ण होतील. चला तर मग भेटूया अशाच नवीन माहितीपूर्ण व सकारात्मक व्हिडिओ सोबत. तोपर्यंत आजचा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू.